वेलकम टू मिनर्वा अकॅडमी. आपण बघतोय पॉलिटीचे लेक्चर्स आणि त्यामध्ये आता हे लेक्चर नंबर 3 बघतोय आपण. जे आहे संविधान सभा. आता या लेक्चरमध्ये आपलं जे संविधान बनण्याची प्रक्रिया आहे ती आपण बघणार आहोत. म्हणजे आपलं संविधान सभा स्थापन होण्यापासून संविधान बनून पूर्ण होईपर्यंतची कुठली कुठली प्रक्रिया झालेली आहे आपण ती बघणार आहोत. तर आता त्यामध्ये आपण पहिली गोष्ट हे बघू की संविधान सभा आपली बनण्याची पार्श्वभूमी काय आहे. तर आता आपली जी संविधान सभा बनलेली आहे ती बनलेली आहे ती एका मिशनच्या शिफारसीवरून बनलेली आहे, जे आहे जिचं नाव आहे कॅबिनेट मिशन. तर आता ते बनण्याच्या आधी काही घडामोडी झाल्या होत्या. तर आपल्या संविधान सभेची तर सगळ्यात पहिल्यांदा मागणी कोणी केली होती, तर ती केली होती मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1933 साली मागणी केली होती. त्यानंतर काँग्रेसने 1934 साली अधिकृतरित्या संविधान सभेची मागणी केलेली आहे. आणि त्यानंतर मग आता पुढं आपल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत, ज्यामध्ये मग हे ऑगस्ट ऑफर त्यामध्ये काही प्रमाणात ती मान्य करण्यात आली होती. त्यानंतर क्रिप्स योजना आहे, त्यानंतर पुढं वेफेल योजना आहे आणि त्यानंतर आपली कॅबिनेट मिशन आहे. तर आता हे कॅबिनेट मिशन हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तर हे कॅबिनेट मिशन काय होतं, तर पहिल्यांदा तर 3 कॅबिनेट मंत्री दर्जाचे अधिकारी म्हणजे 3 कॅबिनेट मंत्री हे भारतात आले होते. आणि ते कोण होते, तर ते होते त्यामध्ये हे 3 जण होते, सर स्टॅफर्ड क्रिप्स, A.V. अलेक्झांडर आणि लॉर्ड पेथिक लॉरेन्स. आता हे 3 मंत्री दर्जाचे कॅबिनेट मंत्री दर्जाचे होते, म्हणून त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, कॅबिनेट मिशन म्हणतो. आता या कॅबिनेट मिशनने काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे तेव्हाचे 2 महत्त्वाचे घटक होते, त्यांच्यामध्ये समझोता होत नव्हता. तर त्यामध्ये हे जे कॅबिनेट मिशन आहे यांनी काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये समझोता घडवून आणलेला आहे. आणि त्यांनी जो तोडगा काढला मग तो मुस्लिम लीग आणि काँग्रेस दोघांनाही मान्य होईल असा काढला होता. आणि त्यातूनच मग ही आपली संविधान सभा बनलेली आहे. संविधान सभेची जी रचना आहे ती मुस्लिम लीगला पण मान्य होती आणि काँग्रेसला पण मान्य होती. तर हे कॅबिनेट मिशनच्या शिफारसीवरून आपली संविधान सभा बनलेली आहे. आता कॅबिनेट मिशनने जी शिफारस दिली होती ती दिली होती 1946 साली. मग आपली संविधान सभा जी बनलेली आहे ती 1946 सालीच बनलेली आहे. तर ही आपली कॅबिनेट मिशनच्या शिफारसीवरून बनलेली आपली संविधान सभा आहे. आता बघू आपल्या संविधान सभेची स्थापना. तर संविधान सभेची स्थापना होताना काय काय झालं होतं, तर संविधान सभेची स्थापना आहे ती तर पहिल्यांदा कशामधून झाली, कॅबिनेट मिशनमधून झाली. आणि आता ह्यामध्ये किती सदस्य होते, तर ते होते 389. आता हे सदस्य किती असावेत हे कशावरून ठरलं होतं, तर हे ठरलं होतं लोकसंख्येवरून. आणि लोकसंख्येमध्ये साधारण 10 लाख लोकांमागं एक संविधान सभा सदस्य असं प्रमाण ठरलं होतं, जे शक्य होईल तिथंपर्यंत फॉलो पण केलं गेलं होतं. तर 10 लाख लोकांमागं एक संविधान सभा सदस्य असेल, त्यामुळं एकूण मिळून 389 सदस्य आपल्या संविधान सभेमध्ये असणार होते. आता हे 389ची जी विभागणी झालेली आहे ती पण साधारण लोकसभेच्याच प्रमाणात झालेली आहे. त्यामध्ये जे ब्रिटिश इंडिया होतं, म्हणजे ज्या भागावरती थेट ब्रिटिशांचं किंवा व्हायसरॉयचं नियंत्रण होतं, तिथून 296 जागा या निवडणुकीने भरल्या जाणार होत्या. आणि 93 सदस्य हे संस्थानिकांमधून निवडून जाणार होते. निवडून म्हणजे हे संस्थानिकांनी ठरवायचे होते. तर आता हे 93 आणि 296 हे पण लोकसंख्येच्या प्रमाणावरतीच ठरलेलं आहे. म्हणजे हे संविधान सभेची जी रचना आहे ती सगळी लोकसंख्येच्याच प्रमाणावर झाली होती आणि 10 लाख लोकांमागे एक संविधान सभा सदस्य हे प्रमाण ठरलं होतं. तर आता हे जे 296 जागा आहेत ज्या निवडणुकीने भरल्या जाणार होत्या त्यासाठीच्या निवडणुका झाल्या होत्या. आणि त्या झाल्या होत्या जुलै आणि ऑगस्ट 1946 यामध्ये. 1946चे जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये या 296 जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या. आता यामध्ये पण 292 आणि 4 असं अजून सेपरेशन आहे. हे 292 म्हणजे ब्रिटिश इंडिया प्लस अधिक हे 4 म्हणजे जे मुख्य आयुक्त प्रांत होते ते 4 प्रांत आहेत त्यासाठीचे आहेत. ते 4 प्रांत कुठले आहेत ते आपण बघूच. पण हे 296 मध्ये पण असं अजून एक सब डिव्हिजन आहे. तर आता हे 296 जागांसाठीच्या निवडणुका झालेल्या आहेत. आता या निवडणुकामध्ये मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण असे निवडणुकीसाठी मतदारसंघ असणार होते. आता हे आपण बघितलं की स्वतंत्र मतदारसंघामध्ये मिळालेले आहेत. तर हे स्वतंत्र मतदारसंघ मधूनच हे मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण असे मतदारसंघ हे बनवले गेले होते. आता जे 93 सदस्य आहेत संस्थानिकांकडून येणारे, हे संस्थानिकांकडून हे 93 आहेत हे पण लोकसंख्येवरतीच ठरवलं होतं. तर हे 93 कोण असतील हे संस्थानिकांनी ठरवायचं होतं. आणि मग आता त्याच्यासाठीचं काही सूत्र बनले होते, कारण आता तेव्हा एकतर भारतामध्ये 550पेक्षा जास्त संस्थान होते, त्यामुळे प्रत्येक संस्थानाला काही त्यांचा प्रतिनिधी मिळणार नव्हता.
मग त्यावेळी कुठल्या संस्थानांमधून किंवा कुठल्या संस्थानांच्या गटातून त्यांचे ग्रुप केले होते आणि त्यातून कुठले सदस्य निवडून जावे हे नंतर बोलणी केलेली आहे. हे नंतर जेव्हा संविधान सभेने कामकाज सुरू केलेलं आहे त्याच्यानंतर मग हे पंडित नेहरू वगैरे यांनी ही बोलणी केलेली आहे. त्यामुळे हे सुरुवातीच्या पहिल्या बैठकीला नव्हते, पण हे 93 असतील हे संस्थानिकांनी ठरवायचे होते, म्हणजे त्यांनी ठरवायचे होते. आणि आता काही संस्थानांमध्ये त्यांच्यापुरती काही विधानमंडळ सारखी एखादी रचना असायची, मग ते त्यांनी ठरवलेले आहेत. पण हे प्रमाण जे आहे म्हणजे 389 पैकी 292 हे ब्रिटिश इंडियामधून, 4 हे मुख्य आयुक्त प्रांतातून, असे मिळून 296 आणि अधिक 93 हे संस्थानिक नामांकित करणार होते. असे मिळून हे 389 सदस्य हे संविधान सभेमध्ये असणार होते. आता यातल्या निवडणुकांनी किती भरले जाणार त्या 296. तर आता या 296 जागांसाठीच्या निवडणुकांमध्ये आपण काय काय निकाल आला होता ते बघू आता. तर आता ही जे 296 जागांसाठी निवडणूक झाली होती, ही निवडणूक कधी झाली होती? जुलै आणि ऑगस्ट 1946च्या महिन्यामध्ये. तर हे 296 जागांसाठीच्या निवडणूक आहेत, त्याचा हा निकाल आहे. त्यामध्ये काँग्रेसला किती जागा मिळाल्या होत्या? तर 208 मिळाल्या होत्या. मुस्लिम लीगला 73 जागा मिळाल्या होत्या आणि इतर 15 जागा मिळाल्या होत्या. तर आता यामध्ये आपल्या संविधान सभेवरती काँग्रेसचं हे स्पष्टच बहुमत होतं. म्हणजे 296 पैकी 208 सदस्य काँग्रेसचे निवडून आले होते, 73 मुस्लिम लीग आणि 15 इतर. आता हे इतरमध्ये 8 पक्ष आहेत आणि 7 पक्ष आहेत, त्यांचे प्रत्येकी एक आलेला आहे. त्यामध्ये आता हे युनियनिस्ट पक्ष, युनियनिस्ट मुस्लिम पक्ष आणि युनियनिस्ट अनुसूचित जाती असे युनियनिस्ट नाव असलेले 3 पक्ष आलेत. युनियनिस्ट मुस्लिम आणि अनुसूचित जाती. त्यानंतर अनुसूचित जाती फेडरेशन, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन, हे यांचा पण एक सदस्य आहे. शिखांचा पण एक सदस्य आहे, साम्यवादीचा एक सदस्य आहे आणि कृषक प्रजा पक्षाचा एक सदस्य आहे. असे 7 पक्ष आहेत, त्यांचे एक सदस्य होते आणि 8 अपक्ष असे मिळून 15 इतर जे संविधान सभेचे सदस्य होते. म्हणजे 15 असे होते जे काँग्रेस किंवा मुस्लिम लीगपेक्षा वेगळ्याचे होते. 7 पक्षांचे एक आहेत आणि 8 अपक्ष संविधान सभेवरती सदस्य निवडून आले होते. हे निवडणुकीचं फक्त आहे. आता यामध्ये 4 मुख्य आयुक्त प्रांत हे जे आहे याचे पण यामध्येच होते आणि 93 जे आहेत 93 हे संस्थानिकांनी नामांकित करायचे होते, ते मात्र याच्यामध्ये नाही आहेत. तर हे आपल्या निवडणुकांचा निकाल हा आहे. म्हणजे निवडणुका झाल्या त्यामध्ये हे 296 जागांसाठी जे निवडणूक झाल्या होत्या, म्हणजे आता 296 मध्ये 292 अधिक 4 होतं, ते 4 संयुक्त मुख्य आयुक्त प्रांत होते, ते पण यातच आहेत. तर त्यामुळं हा फक्त निवडणुकीचा निकाल आहे 296 जागांसाठीचा. तर हे झाले 296. आता घटना समितीचे कामकाज. आता घटना समितीने कामकाज कसं केलेलं आहे तर पहिलं तर आपण आधी पहिली जी अधिवेशनाची पहिली बैठक होती त्यामध्ये बघू की पहिली बैठक झालेली आहे 9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक झालेली आहे. ती कुठं झाली होती तर संविधान हॉल नवी दिल्लीला पहिली बैठक झाली होती. ज्या तारीख किती होती 9 डिसेंबर 1946. त्यानंतर जेव्हा पहिली बैठक झाली तेव्हा सर्वप्रथम कोण बोललेलं आहे संविधान सभेत तर ते बोललेलं आहे आचार्य जे.बी. कृपलानी यांनी भाषण केले आहे आणि त्यामध्ये त्यांनी जे आपले पहिले तात्पुरते अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा यांच्या निवडीचा ठराव मांडलेला आहे. आता सच्चिदानंद सिन्हा त्यामुळे पहिले तात्पुरते अध्यक्ष झालेले आहेत. आणि आता हेच का झाले तर एक फ्रेंच पद्धत आहे ज्यामध्ये सगळ्यात जे सिनियर मोस्ट असतील, सर्वात जे वयोवृद्ध असतील त्यांना तात्पुरते अध्यक्ष केलं जातं. तर त्यामुळे सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष झाले होते. आता सच्चिदानंद सिन्हा यांनी पहिल्या दिवसाचं कामकाज आणि त्यानंतर जे कायमस्वरूपी अध्यक्ष आहेत ते मिळेपर्यंत यांनी कामकाज सांभाळलेलं आहे. त्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी या सच्चिदानंद सिन्हा यांनी केलेल्या आहेत. पहिली म्हणजे भारताच्या संविधान सभेला आपल्या संविधान बनवण्याच्या कामासाठी 3 देशांनी शुभेच्छा संदेश पाठवले होते. त्या शुभेच्छा संदेशांचं वाचन केलेलं आहे आणि त्याला उत्तर दिलेलं आहे. सच्चिदानंद सिन्हा यांनी केलेलं हे एक महत्त्वाचं काम आहे. ज्यामध्ये हे 3 देश कुठले होते तर 3 देशमध्ये आता पहिला होता अमेरिका, दुसरा होता चीन आणि तिसरं होतं ऑस्ट्रेलिया. तर या 3 देशांनी भारताच्या संविधान सभेच्या कामासाठी शुभेच्छा संदेश पाठवले होते. त्याला उत्तर पण दिलेलं आहे. तर त्याचं वाचन आणि त्याला उत्तर देणं हे सच्चिदानंद सिन्हा यांनी केलेलं आहे. आणि दुसरं त्यांनी महत्त्वाचं काम केलेलं आहे ते म्हणजे
कायमस्वरूपी अध्यक्षपदासाठीची जी निवडणूक होती तर ती निवडणूक यांनी ती प्रक्रिया पार पाडलेली आहे, ज्यामध्ये अर्ज घेण्याचा वेळ किंवा मग त्यानंतर अर्जाची छाननी वगैरे आणि त्यानंतर मतदान हे सगळे प्रक्रिया पार पाडलेली आहे. पण आता संविधान सभेच्या कायमस्वरूपी अध्यक्षपदासाठी फक्त एकच वैध अर्ज आला होता, तो होता राजेंद्र प्रसाद यांचा. त्यामुळे संविधान सभेच्या अध्यक्षपदावर राजेंद्र प्रसाद हे बिनविरोध झालेले आहे. एकच वैध अर्ज आल्यामुळं त्यांचे अध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर सच्चिदानंद सिन्हा मात्र हे पहिले होते जे तात्पुरते होते. आता 11 डिसेंबर म्हणजे संविधान सभेच्या तिसऱ्या दिवशी हे राजेंद्र प्रसाद घटना समितीच्या अध्यक्षपदी निवडून आलेले आहेत. त्याच्यानंतर H.C. मुखर्जी, आता H.C. मुखर्जी त्याच दिवशी नाहीत आले, हे नंतर आलेले आहेत. पण H.C. मुखर्जी आपल्या संविधान सभेचे उपाध्यक्षपदावर निवडून आले. आता हे काही 11 डिसेंबरला झालेल्या नाहीत, पण हे अशी पदं होती. संविधान सभेचे सल्लागार समिती कोण होतं? सर B.N. राव संविधान सभेचे सल्लागार होते. आणि संविधान सभेचे सचिव कोण होते? तर H.V.R. अय्यंगार हे पदं. आता हे 11 डिसेंबरच्या खाली लिहिले, पण हे 11 डिसेंबरला नाही, तर अध्यक्षांच्या खाली म्हणून ते लिहिलेलं आहे, पण हे नंतर झालेले आहेत. मग त्यामुळे आपल्याला संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते? तर H.C. मुखर्जी होते. संविधान सभेचे सल्लागार कोण होते? सर B.N. राव होते. हे B.N. राव पण महत्त्वाचे आहेत. नंतर यांनी इंटरनॅशनल कोर्टमध्ये वगैरे पण काम केलेलं आहे, त्यामुळे हे पण जरा मोठे व्यक्ती आहेत. आणि सचिव कोण होतं? तर H.V.R. अय्यंगार. आता हे 11 डिसेंबरचं काम झालं. त्याच्यानंतर आता एक महत्त्वाची तारीख येते, ती आहे 13 डिसेंबर. आता 13 डिसेंबर महत्त्वाची का आहे? तर हे कामकाजाच्या खूप सुरुवातीच्या टप्प्यात एक ठराव मांडला होता, ज्याला आपण म्हणतो उद्दिष्टांचा ठराव. हा कोणी मांडला होता? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. आता ह्या ठरावामध्ये काय आहे? तर हा उद्दिष्टांचा ठराव आहे. उद्दिष्ट म्हणजे काय? तर उद्दिष्ट ही आहेत की आपल्याला संविधान बनवून नेमकं लोकांना काय द्यायचं आहे, भारताला नेमकं काय द्यायचं आहे, लोकांना नेमकं काय द्यायचं आहे, आणि आपल्याला कशा प्रकारचा भारत हा कशा प्रकारचं संविधान आपल्याला निर्माण करायचं आहे, याच्यासाठीचा हा ठराव आहे. तर यामध्ये खूप महत्त्वाचे आणि चांगले मुद्दे आहेत. तर हा ठराव पंडित नेहरूंनी 13 डिसेंबर 1946ला मांडला होता. आता हा ठराव मांडल्यानंतर ह्या ठरावाला लगेच काही संमत केलं नव्हतं. कारण याचे की हे पहिलं अधिवेशन होतं. 9 डिसेंबरला पहिलं अधिवेशन होतं, जे 23 डिसेंबरपर्यंत चाललेलं आहे. पण या पहिल्या अधिवेशनावर मुस्लिम लीगने मात्र बहिष्कार घातला होता. मुस्लिम लीगचे 73 सदस्य निवडून आले होते, ते आपण बघितलं. पण मुस्लिम लीगने या संविधान सभेच्या कामकाजावरती बहिष्कार घातला होता. त्यामुळं हा महत्त्वाचा ठराव संमत करावा किंवा न करावा यावरती संविधान सभेत चर्चा झालेली आहे. आणि शेवटी हा त्या अधिवेशनात म्हणजे पहिल्या अधिवेशनात संमत केला नव्हता, हा दुसऱ्या अधिवेशनात संमत केलेला आहे. पण याच्यावरती काही खूप चांगली भाषणं पण आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे पहिलं भाषण आहे 17 डिसेंबरचं, ते पण एक चांगलं भाषण आहे, ते पण एक महत्त्वाचं भाषण मानलं जातं. तर हे मुस्लिम लीग मात्र इथं गैरहजर होती आणि संस्थानिकांचे प्रतिनिधी पण इथं नव्हते. आणि का नव्हते? तर त्यांची निवडणूक कशी होईल याचं सूत्र ठरलं नव्हतं. म्हणजे आपण हे बघितलं की 93 सदस्य हे संस्थानिकांकडून निवडून येणार होते. आता संस्थानिकांची संख्या आपल्याकडं 550पेक्षा जास्त होती. 550मधून 93 कशी येतील? त्यामुळं काही संस्थाने खूप लहान होती. तर मग त्यांचे गट बनवून त्यांच्यातून एक प्रतिनिधी घ्यावा लागेल. मग हे कसं ठरेल? तर यासाठी नंतर चर्चा करण्यात आलेली आहे. त्यामुळं पहिल्या बैठकीला मुस्लिम लीग पण नव्हती आणि संस्थानांचे पण प्रतिनिधी नव्हते. त्यामुळे ह्या नेहरूंचा जो उद्दिष्टांचा ठराव आहे तो काही 13 डिसेंबरला किंवा पहिल्या अधिवेशनात संमत झालेला नाही, तो दुसऱ्यामध्ये संमत झालेला आहे. पण त्यामुळं ही तारीख मात्र महत्त्वाची आहे. आणि याच उद्दिष्टांच्या ठरावावरून आपल्या सरनाम्याचा सरळ सरनाम्यावरती प्रभाव पडलेला आहे. तर ह्या पहिले जे आपले अधिवेशन झालं त्यामधल्या या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत. 9 डिसेंबर 1946ला पहिली सभा आचार्य कृपलानी पहिले होते, जे पहिल्यांदा त्यांनी भाषण केलं. सच्चिदानंद सिन्हा तात्पुरते अध्यक्ष, कारण की ते सिनियर मोस्ट होते. त्यानंतर 3 देशांनी आपल्याला शुभेच्छा संदेश पाठवलेला, अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, त्याला उत्तर पण दिलेलं आहे. त्याच्यानंतर कायमस्वरूपी अध्यक्षपदाची निवडणूक ही लावली होती, पण त्यासाठी एकच वैध अर्ज आला होता. त्यामुळे 11 डिसेंबर 1946ला राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. उपाध्यक्ष म्हणून हे 11 डिसेंबरला नाही झाली आहे, पण उपाध्यक्ष म्हणून 13 डिसेंबरला झाली ॲक्च्युली. तर उपाध्यक्ष म्हणून H.C. मुखर्जी यांची निवड झालेली आहे. संविधान समिती सल्लागार म्हणून B.N. राव यांची निवड झालेली आहे.
आणि सचिवपदी HVR अय्यंगार यांची निवडणूक झालेली आहे. त्यानंतर 13 डिसेंबर ही एक तारीख महत्त्वाची आहे. 13 डिसेंबर 1946ला उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. तो त्या अधिवेशनात संमत झालेला नाही आहे, नंतरचा झालेला आहे, दुसरा झालेला आहे. आणि 17 डिसेंबरला एक बाबासाहेबांचं भाषण आहे. 17 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आहे. ते भाषण एक तो वेळ मिळाला तर नक्की वाचा, ते पण एक खूप चांगलं आणि महत्त्वाचं भाषण आहे. तर 17 डिसेंबर 1946ला ते भाषण आहे. हे सगळं कामकाज जे आहे संविधान सभेचं ते उपलब्ध आहे. तर हे पहिल्या अधिवेशनामध्ये घटना समितीचं कामकाज हे असं झालेलं आहे. आता घटना समितीने आपलं कामकाज पूर्ण करण्यासाठी काही समित्या बनवल्या होत्या, ज्यामध्ये 8 मुख्य समित्या होत्या आणि 14 इतर समित्या होत्या. मग ह्या 8 मुख्य समित्या आणि या 14 इतर समित्यांच्या माध्यमातून आपल्या घटना समितीने कामकाज पूर्ण केलेलं आहे. तर आता हे 8 ज्या मुख्य समित्या होत्या त्या आपण आता 8 मुख्य समित्या बघू. आता संविधान सभेच्या या 8 मुख्य समित्या आहेत, ज्यातली आता ही मसुदा समिती ही पहिल्यांदा लिहिली आहे, कारण ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे आणि ही सगळ्यांना माहीत असते. याचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि हे आपल्याला माहीत आहे. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष असल्यामुळेच आपण जेव्हा घटनेचे मुख्य शिल्पकार असं म्हणतो तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतो. तर त्याचं कारण हेच आहे की मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून यांची निवडणूक झालेली आहे. आता संविधान सभेच्या कामकाजातल्या काही तारखा महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये ही एक तारीख महत्त्वाची होईल की संविधान सभेच्या मसुदा समितीची गठन कधी झालेलं आहे, त्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड कधी झालेली आहे, ही एक तारीख महत्त्वाची होईल. तर तारखांचा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण बघून घ्यावा. तो पण काही खूप मोठा नाही आहे, पण तो महत्त्वाचा आहे. तर काही महत्त्वाच्या तारखा आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. तर त्यामध्ये ही एक तारीख येईल. तर मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष, आणि याला 7 सदस्य होते आणि त्यावरती टोटल 9 व्यक्ती झालेल्या आहेत. म्हणजे एका व्यक्तीने राजीनामा दिलेला आहे आणि एका व्यक्तीचं निधन झालेलं आहे. त्यामुळे ते 9 सदस्य कोण आहेत तर ते आपल्याला माहीत असावं, पण ते आपण बघूच आता कोण आहेत. त्यानंतर संचालन समिती. संचालन समिती म्हणजे जे कामकाजाच्या बाबतीत मुख्य समिती होती ती होती, आणि त्यामुळे त्याचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता कामकाज कशा प्रकारे चाललं पाहिजे याच्याबद्दलची समिती, त्यामुळे अध्यक्ष कोण असले पाहिजेत तर अध्यक्ष हे संविधान सभेचेच अध्यक्ष असले पाहिजेत, कारण इथं जरा मोठे निर्णय घेण्याची गरज होती. तर त्यामुळं हे संचालन समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि कार्यपद्धत नियम तर हे पण कोण आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर आता राज्य समिती पंडित जवाहरलाल नेहरू, संघराज्य अधिकार समिती पंडित जवाहरलाल नेहरू आणि संघराज्य संविधान समिती पंडित जवाहरलाल नेहरू, या 3 समित्याचे अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. आणि त्यानंतर राज्य संविधान समिती, संघराज्य संविधान समितीचे नेहरू आहेत, पंडित नेहरू आहेत, आणि राज्याच्या बाबतीतले सरदार पटेल आहेत. आणि त्यानंतर सरदार पटेल यांचं अजून एक मुख्य काम म्हणजे मूलभूत अधिकारांच्या बाबतची जी समिती होती त्याचे पण अध्यक्ष सरदार पटेल होते. तर या आपल्या 8 मुख्य समित्या आहेत आणि याचे अध्यक्ष, आता अध्यक्ष लक्षात राहणं सोपं आहे. आपल्याला मसुदा समिती माहीत असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर कामकाजाच्या पद्धतीच्या बाबतीत 2 आहेत, संचालन समिती, कार्यपद्धत समिती, तर त्यामध्ये राजेंद्र प्रसादच असणं गरजेचं आहे. त्यानंतर आता राज्य आणि मूलभूत अधिकारांचे सरदार पटेल आहेत, आणि त्यानंतर राज्य समिती, संघराज्य अधिकार समिती आणि संघराज्य समिती हे पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. त्यामुळे हे काही लक्षात राहणं खूप कठीण नाही आहे. हे आपल्याला मसुदा समिती, त्यानंतर राजेंद्र प्रसाद यांच्या 2 समित्या, त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 3 समित्या आणि 2 समित्या सरदार पटेल यांच्या ह्या लक्षात राहू शकतात, आणि या लक्षात राहिल्या पाहिजे पण आहेत. आता त्यातली ही जी समिती आहे 8 नंबरची समिती जी आहे मूलभूत अधिकार समिती, तर या समितीला 4 उपसमित्या होत्या. हे जे 8 नंबरची समिती आहे ज्याचे अध्यक्ष कोण आहेत सरदार पटेल, या समितीला 4 उपसमित्या आहेत. फक्त या समितीच्या उपसमित्या म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आता हे काय केलेलं आहे तर यामध्ये हा खूप मोठा विषय आहे, कारण अल्पसंख्याक, आदिवासी क्षेत्रे वगैरे या बाबतीत हे खूप मोठ्या समित्या होत्या. त्यामुळं याचं कामकाज करण्यासाठी अजून समित्यांची गरज होती. तर ते 4 उपसमित्या आहेत आणि त्या 4 उपसमित्या आता आपण बघू. तर जे आपण बघितलं की आता पण सरदार पटेल अध्यक्ष असलेली जी मूलभूत अधिकार समिती होती त्याच्या ज्या 4 उपसमित्या आहेत ते हे आहेत, आणि याच्यावरती प्रश्न आलेला आहे. याच्यावरती प्रश्न उत्तरांचा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो पण नक्की बघून घ्या. त्यामध्ये आपण काय केलेलं आहे तर
जे MPSCने विचारलेले प्रश्न आहेत त्याच्यामध्ये प्रश्न आणि त्याचं विश्लेषण केलेलं आहे, तर ते पण जरा महत्त्वाचे आहे. त्यामुळं ते बघितलं की कळतं, अंदाज येतो की कुठं किती डिटेलमध्ये बघायचं असतं. तर याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. आता मूलभूत हक्क उपसमिती हे JB कृपलानी, आचार्य कृपलानी होते. अल्पसंख्याक उपसमिती हे HC मुखर्जी आहेत. ईशान्य सीमेच्या बाबतीतले जे होते ते गोपीनाथ बारडोलाई आहेत. आणि आसाम सोडून इतर अंतर्भूत न केलेले क्षेत्र जे आहे त्याचे AV ठक्कर आहे. त्या 4 उपसमित्या होत्या. मूलभूत हक्क उपसमिती आहे JB कृपलानी, अल्पसंख्याक समिती आहे HC मुखर्जी, ईशान्य सीमा क्षेत्र आणि आसाम सोडून क्षेत्र जे आहे ते गोपीनाथ बारडोलाई आणि इतर जे क्षेत्र आहेत मग ते AV ठक्कर. तर या मुख्य समित्या आणि त्याच्या एका समितीच्या 4 उपसमित्या आपण बघितल्या. आता 14 इतर समित्या पण होत्या, तर आपण आता त्या बघू. आता या 14 इतर समित्या आहेत. आता यातले सगळ्यांचे नावं माहीत असावेत का, तर काही महत्त्वाचे आहेत ते आपल्याला माहीत असावं. जसं की आता हे राष्ट्रध्वज समिती आहे, ही तात्पुरती होती आणि या समितीचे अध्यक्ष कोण आहेत, राजेंद्र प्रसाद आहे. जे आपल्या राष्ट्रध्वज समिती कशासाठी बनवली होती, तर भारताचा जो राष्ट्रध्वज आहे तो आपला बनवण्यासाठीची ही समिती बनवली होती. त्यामुळे राष्ट्रध्वज आपला स्वीकृत आणि संमत झाल्यानंतर ही समिती बरखास्त केलेली आहे. त्यामुळे ही समिती तात्पुरती समिती होती. आणि मग आपला राष्ट्रध्वज जो आहे, आजचा जो तिरंगा राष्ट्रध्वज आहे आपला, तो या समितीने आपला बनवला होता. तर त्याचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आपला राष्ट्रध्वज कोणी बनवलेला आहे, पिंगली व्यंकय्या यांनी बनवलेला आहे. तर आता ही समिती आपल्याला जरा माहीत असावी किंवा काही इतर ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आपल्याला थोड्याशा माहीत असाव्यात. आता ह्या 14 ज्या समित्या होत्या त्यामध्ये या समित्या आहेत. आता यामध्ये एक गोष्ट आपण नोटीस करू शकतो की यामध्ये कुठलीही महिला नाही आहे. तर संविधान सभेच्या कुठल्याही समितीच्या अध्यक्षपदी महिला नव्हत्या. आता हे एक नाव येतं इथं, नलिनी रंजन सरकार. तर हे नलिनी रंजन सरकार हे नाव जरी नलिनी आपल्याला स्त्रीचं आहे असं वाटत असेल तरी ते पुरुषांचंच आहे. आणि भारतात ज्या IIT बनलेल्या आहेत, जे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MITच्या धर्तीवरती बनलेल्या आहेत, तर ती जी समिती होती तर ती समिती ही समिती होती सरकार समिती. तर नलिनी रंजन सरकार हे नाव जरी स्त्रीचं वाटत असेल तरी आहे, पुरुष हे. बंगाली भाषेत अशी बरेच नावं आहेत जे आपल्याला मुलींचे वाटतात पण ते मुलांचे असतात, किंवा स्त्रियांची नावं वाटतात पण ते पुरुषांचे आहेत. तर त्यामध्ये हे नलिनी रंजन सरकार हे पण पुरुषच आहेत. त्यामुळे कुठल्याही संविधान सभेच्या समितीच्या अध्यक्षपदी महिला नव्हती. काही महिला मात्र या समितीमध्ये सदस्य होत्या. आपल्या संविधान सभेत एकूण 15 महिला सदस्य होत्या. त्या 15 महिला सदस्यांवरती एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. तर टोटल किती होत्या, तर 15 होत्या. पण त्यामध्ये कुठल्याही महिला ही कुठल्याही समितीच्या अध्यक्षपदी नव्हत्या. तर हे आता ज्या इतर समित्या आहेत त्या समित्यांचीही नावं आहेत. आता ही नावं आपल्याला थोडीफार आपल्याला माहीत असावीत. म्हणजे आता इथं काही नावं आहेत जे आपल्याला येतील. आता समजा आपल्या कुठल्या एखाद्या जी लहान म्हणजे जे मुख्य समिती सोडून जे इतर समिती आहेत त्याच्या अध्यक्षपदी, आता त्याच्या अध्यक्षपदी आपल्याला जर परीक्षेत विचारलं तर काय विचारू शकतील, तर आता इथं 2 अध्यक्ष आहेत, वित्त आणि कर्मचारी आणि राष्ट्रध्वज तात्पुरती. याचे फक्त राजेंद्र प्रसाद आहेत. पण आता इथं सरदार पटेल नाही आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू नाही आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही आहेत, किंवा आपले BN राव पण नाही आहेत. तर आपल्याला एवढं तरी माहीत असावं किंवा हे नावं आपल्याला थोडीफार तरी माहीत असावीत. पर्याय बघून तरी हे आपल्याला शॉर्टलिस्ट वगैरे करता यावं, एवढं आपल्याला हे माहीत असावेत. तर हे आपले झाले की हे इतर समित्या ज्या समित्या होत्या त्या समित्या, म्हणजे आपल्या संविधान सभेने संविधान सभेचं कामकाज बनवण्यासाठी काय केलं होतं, तर समित्या बनवल्या होत्या. मग त्या समित्या त्या विषयाचा अभ्यास करून त्यांचा रिपोर्ट द्यायचे आणि मग त्या रिपोर्टवरती संविधान सभेचे इतर जे सदस्य असायचे, म्हणजे जे सगळे सदस्य मिळून त्यावरती काही त्यांना सुधारणा दुरुस्त्या सुचवायच्या असेल तर त्या सुचवायचे. त्या प्रत्येक दुरुस्त्या मतदानाला टाकल्या जायच्या आणि त्यानंतर मग ते मतदानाने त्या स्वीकारल्या किंवा नाकारल्या गेलेल्या आहेत. आपल्या संविधान बनण्याची प्रक्रिया ही आहे आणि त्यामुळं सगळ्यात जास्त काम हे मसुदा समितीचं आहे. तर हे आपल्या एकूण समित्यांनी कामं केलेली आहेत. तर आता हे बघितलं की आपण संविधान सभेने आपल्या कामकाज करण्यासाठी ह्या पद्धती स्वीकारलेल्या होत्या. आता संविधान सभा आपलं कामकाज करत होती, त्यामध्ये आता मुस्लिम लीगने बहिष्कार टाकलेला होता. मुस्लिम लीग काही आली नव्हती. पण आता भारत स्वतंत्र झाला, म्हणजे आपल्या संविधान सभेचं कामकाज भारत स्वतंत्र होण्याआधीपासूनच सुरू झालेलं आहे. 9 डिसेंबर 1947
46ला आपल्या संविधान सभेचं कामकाज सुरू झालेलं आहे. पण त्याच्यानंतर काही महिन्यांनी आपण स्वतंत्र झालो. मग स्वतंत्र झाल्याचे काही परिणाम हे संविधान सभेवर पडलेले आहेत. मुख्य परिणाम काय पडलेला आहे तर आता एक पाकिस्तान नावाचा देश बनला आणि त्यामुळं भारताची खूप मोठी लोकसंख्या ही पाकिस्तानात गेलेली आहे. आणि आपण हे बघितलं की संविधान सभेची निर्मिती ही लोकसंख्येवरती झाली होती. मग आता खूप मोठी लोकसंख्या जर पाकिस्तानात गेलेली असेल तर याचा अर्थ त्यांचे ते प्रतिनिधित्व होतं प्रमाणबद्ध, तर ते पण आता कमी होईल. त्यामुळं संविधान सभेवरती सगळ्यात पहिला परिणाम काय झालेला आहे तर संविधान सभेची सदस्य संख्या ही कमी झालेली आहे. हा एक परिणाम झालेला आहे. दुसरं हे की संविधान सभा आता सार्वभौम बनली. पण आता संविधान सभेच्या कामकाजाच्या बाबतीत संविधान सभेवरती जरी समजा भारत स्वतंत्र झालेला नसला तरी संविधान सभेच्या कामकाजावरती मात्र कुठलाही दबाव नव्हता. तर त्यामुळे संविधान सभा आपली सार्वभौम होती, पण ती आता ऑफिशियली सार्वभौम बनलेली आहे. आणि तिसरं हे झालेलं आहे की आता आपल्या देशाच्या बाबतीत कायदे बनवण्यासाठी व्हॉइसरॉयचं काउन्सिल होतं, पण आता ती पद्धत बंद झाली. त्यामुळे आता आपल्या देशासाठी कायदे बनवणारी म्हणजे आपली संसद आहे. तर हे संसद आपली संविधान सभा तात्पुरते संसद म्हणून कामकाज करायला लागली. आणि मग हे संविधान सभेचे सदस्य हे 2 प्रकारे बैठकीला बसायचे. संविधान सभेच्या बैठकीला पण बसायचे तेव्हा संविधानाचं कामकाज व्हायचं, आणि दुसरे तात्पुरते संसद म्हणून पण काम करायचे. इव्हन जेव्हा संविधान आपलं बनून पूर्ण झालेलं आहे, संविधान सभा बरखास्त झालेली आहे, पण तरी या सभेने संसद म्हणून काम केलेलंच आहे. तर आपली संविधान सभा हे 2 काम करायचे. संविधान सभा म्हणून आपले संविधान पण बनवायचे आणि संसद म्हणून पण काम करत होते. तर हे आपल्या संविधान सभेने कामकाज केलेलं आहे. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्याचे 3 परिणाम आपल्या संविधान सभेवर झालेले आहेत. पहिला हा की संविधान सभा सार्वभौम बनली. दुसरं हे की संविधान सभा तात्पुरती संसद बनली कारण जर व्हॉइसरॉयचं काउन्सिल वगैरे नाही होता. आणि तिसरं हे की संविधान सभेची सदस्य संख्या कमी झाली. का कमी झाली? पाकिस्तानात लोकसंख्या गेली. आता संविधान सभेची सदस्य संख्या कमी झाली म्हणजे कितीने कमी झाली तर ती झाली टोटल 90ने कमी झाली. म्हणजे जी आधी 389 होती लोकसंख्येच्या प्रमाणात ती 90ने कमी होऊन 299 झालेली आहे. त्यामध्ये आता कमी कुठून कुठून कसे झाले तर हे जे 296 जे निवडून येणार होते ते कमी होऊन आता 229 गेले. कारण आता पंजाब, सिंध प्रांत, पंजाब अर्धा प्रांत, बंगाल अर्धा प्रांत हे सगळं पाकिस्तानात गेलेलं होतं. त्यामुळे आता हे निवडून येणारे जे सदस्य संख्या होती ती पण कमी झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो मतदारसंघ होता तो पण पाकिस्तानात गेलेला आहे. संविधान सभेचे जे उपाध्यक्ष होते HC मुखर्जी त्यांचा पण पाकिस्तानात गेला होता. त्यामुळं त्यांची पण जागा रिक्त झाली होती आणि त्यामुळं उपाध्यक्षपदावर त्यांना पुन्हा निवडून यावं लागलेलं आहे. पण हे झाले होतं तर 296 पैकी 229 जागा या निवडणुकीच्या झाल्या होत्या आणि संस्थानिकांच्या जागा कमी झालेल्या आहेत. मग त्या किती कमी झाल्या तर 93 वरून त्या 70 कमी झालेल्या आहेत. तर टोटल मिळून कितीने कमी झालेले आहेत तर 90ने कमी झालेले आहेत. 389 सदस्य संख्या आहे नंतर 299 बनलेली आहे. तर भारत स्वतंत्र होण्याचे हे परिणाम झालेले आहेत. आता आपण आत्तापर्यंत थोडं जरा रिवाईज करू की आपण काय काय केलं. पहिले तर संविधान सभेची मागणी. संविधान सभेची मागणी ही पहिल्यांदा मानवेंद्रनाथ रॉयने केली, त्यानंतर काँग्रेसने केली. मानवेंद्रनाथ पहिले होते ज्यांनी ती मागणी केली होती, काँग्रेसने केली आणि त्याच्यानंतर आपली संविधान सभा बनली. कॅबिनेट मिशनच्या शिफारसीवरून बनली. त्यानंतर संविधान सभेसाठीच्या निवडणुका झाल्या. निवडणुकामध्ये किती जागा असतील हे लोकसंख्येच्या प्रमाणात ठरलं होतं. त्यानुसार मग 296 जागा ब्रिटिश इंडियासाठी आणि 93 जागा या संस्थानिकांसाठी असणार होत्या. संस्थानिकांनी ठरवायचं होतं की ते प्रतिनिधी कोण असतील. त्यानंतर मुस्लिम लीग, काँग्रेस यांच्यामध्ये निवडणूक झालेली आहे आणि काँग्रेसचे 208 सदस्य आणि मुस्लिम लीगचे 73 सदस्य. पण मुस्लिम लीगने आपल्या संविधान सभेच्या कामकाजामध्ये भाग घेतला नाही. आता त्यानंतर आपलं कामकाज सुरू झालं. 9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक झालेली आहे. पहिल्या बैठकीमध्ये तात्पुरते अध्यक्ष कोण झाले? सच्चिदानंद सिन्हा. त्याच्यानंतर कायमस्वरूपी अध्यक्ष कोण झाले? राजेंद्र प्रसाद. त्याच्यानंतर आपले HC मुखर्जी उपाध्यक्ष झाले. सल्लागार म्हणून BN राव आले आणि सचिव म्हणून HVR अय्यंगार आले. त्याच्यानंतर आपल्या संविधान सभेने कामकाज केलं. त्यामध्ये आपण काय बघितलं की पंडित नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. तो नंतर पुढच्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये तो स्वीकृत केलेला आहे. आता त्यानंतर आपण परत काय बघितलं की आपण हे बघितलं की संविधान सभेने कामकाज आपलं पूर्ण करण्यासाठी समित्या बनवल्या होत्या, ज्यामध्ये 8 मुख्य समित्या बनवल्या होत्या. त्यामध्ये 8 मुख्य समित्यामध्ये एक मुख्य समिती होती, त्याला 4 उपसमित्या होत्या. त्या पण आपण बघितल्या. मूलभूत हक्क समितीला 4 उपसमित्या होत्या आणि त्यानंतर आपण इतर समित्या बघितलेल्या आहेत.
आता त्यानंतर आपण हे बघितलं की 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र होण्याचे काही परिणाम संविधान सभेवरती झालेले आहेत. तर त्यातले परिणाम काय, तर पहिलं तर संविधान सभा सार्वभौम बनली, दुसरं हे की संविधान सभा तात्पुरती संसद बनली आणि तिसरं हे की संविधान सभेची सदस्य संख्या ही कमी झाली. कमी का झाली, तर पाकिस्तानात पण लोकसंख्या गेली आपली, त्यामुळं ती कमी झाली. लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्या संविधान सभेचे सदस्य होते. तर आता आपण हे बघितलं. आता आपण बघू की संविधान समितीने काय निर्णय घेतलेले आहेत आणि ते निर्णय म्हणजे आता संविधान सभेने आपल्या संविधान बनवण्याचं काम केलं, पण संविधान बनवत असताना काही निर्णय हे संविधान सभा या नात्याने घेतलेले आहेत. तर त्यामध्ये काय काय झालेलं आहे, तर पहिली गोष्ट की 1949ला, आता ह्या कालानुक्रमेच लिहिलेले आहे, तर त्यामध्ये पहिली गोष्ट की 1949ला कॉमनवेल्थ नेशन्सच्या सदस्यत्वाला मान्यता दिली किंवा राष्ट्रकुल सदस्यत्व. आता राष्ट्रकुल नाव आपल्याला फक्त स्पर्धांसाठीच ऐकायला मिळतं, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धासाठी. तर हे कॉमनवेल्थ किंवा राष्ट्रकुल काय आहे, तर राष्ट्रकुल आहे हे की ज्या ज्या देशांवरती इंग्रजांचं राज्य होतं त्यांचा जो पुढं जाऊन ग्रुप बनलेला आहे त्या ग्रुपला कॉमनवेल्थ असं म्हणतात. तर कॉमनवेल्थ कोण आहे, तर ज्या आधीच्या काळामध्ये इंग्रजांची कॉलनी होते, इंग्रजांचं वसाहत होते, म्हणजे आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं तर आपण कॉमनवेल्थमध्ये असू. श्रीलंकेवर होतं तर श्रीलंका पण कॉमनवेल्थवर असेल, पाकिस्तानवर होतं पाकिस्तान पण असेल. तर त्याचं सदस्यत्व, आता त्याचं सदस्यत्व हे ऐच्छिक होतं. म्हणजे हे जेव्हा सदस्यत्व ठेवण्याची जेव्हा चर्चा झालेली आहे तर तेव्हा पंडित नेहरूंवरती खूप टीका पण झालेली आहे की आपण इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवायला बघतोय आणि परत त्यांच्या संघटनेत जातोय का. तर आता यामध्ये एक गोष्ट ही आहे की हे राष्ट्रकुलचं सदस्यत्व हे पंडित नेहरूंनी त्यावरती उत्तर दिलेले आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे की हे ऐच्छिक आहे. ऐच्छिक आहे म्हणजे आपण आपल्या मर्जीने ते घेत आहोत, आपल्याला पाहिजे तेव्हा हे सोडायचे अधिकार आहेत. त्यामुळं आपण काय कॉमनवेल्थमध्ये जरी समजा राहिलो तरी काय आपण पारतंत्र्यात राहणारे असं काय नाही आहे. त्यामुळे हे सदस्यत्व ऐच्छिक आहे, त्यामुळे हे सोडलं तरी चालेलच. त्यामुळे हे आपण आपल्या मर्जीने घेत आहोत असं पंडित नेहरूंनी यावरती उत्तर दिलं होतं. पण यावरती खूप वाद तेव्हा पण झाला होता. पण आपल्या संविधान सभेने हे केलेलं आहे की संविधान सभेने भारताचं राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिलेली आहे. दुसरं हे की आपला जो राष्ट्रध्वज आहे तो आपला स्वीकृत संमत केलेला आहे आणि त्यासाठी एक समिती बनवली होती जी आपण बघितली की ते एक तात्पुरती समिती होती. त्याचे अध्यक्ष कोण होते, राजेंद्र प्रसाद होते आणि आपला राष्ट्रध्वज कोणी बनवलेला आहे, पिंगली व्यंकय्याने. आणि 22 जुलै 1947ला राष्ट्रध्वज हा स्वीकृत झालेला आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट केलेली आहे ती म्हणजे तिसरी गोष्ट हे 24 जानेवारीला एक विशेष अधिवेशन घेतलं होतं. म्हणजे आपले संविधान लागू झाले 26 जानेवारीला, त्याच्या 2 दिवस आधी एक विशेष अधिवेशन घेतलेलं आहे जेव्हा आपलं राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान हे स्वीकृत केलेलं आहे. आपलं राष्ट्रगीत जनगण मन आणि राष्ट्रगान वंदे मातरम हे स्वीकृत केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद यांची तात्पुरती निवड केलेली आहे. ही पण तात्पुरती होती कारण आता संविधान सभेचं कामकाज संपले, संविधान लागू होणार आहे. तर अशा वेळी आपलं राष्ट्रपतीपद आपण संविधानाने निर्माण केलं होतं. त्या राष्ट्रपती पदावरती राजेंद्र प्रसाद यांची निवड झालेली आहे. तर ही पण आता बिनविरोधच झालेली आहे. यासाठी पण एकच वेळ अर्ज आला होता. त्यामुळे ही जी तात्पुरती पहिली जी निवड आहे राष्ट्रपती पदावरती ती पण बिनविरोध झालेली आहे. पण जेव्हा आपली पहिली निवडणूक झाली होती त्याच्यानंतर पुन्हा निवडणूक झालेली आहे. पण आता हे संविधान सभा या नात्याने काही निर्णय घेतलेले आहेत. त्यामध्ये हे 5 निर्णय आहेत की कॉमनवेल्थ सदस्यत्वाला परवानगी, दुसरं आपलं राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान हे स्वीकृत केलेलं आहे आणि तात्पुरते राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड केलेली आहे. तर संविधान सभेने हे आपले 5 निर्णय आपल्या देशासाठी घेतलेले आहेत. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे की 26 नोव्हेंबर 1949 ही तारीख, आता ही तारीख आपल्यासाठी महत्त्वाची आहे. याला आपण काय म्हणतो, संविधान दिवस म्हणतो. का संविधान दिवस म्हणतो, तर या दिवशी आपले संविधान हे स्वीकृत आणि संमत झालं होतं. स्वीकृत आणि संमत झाले म्हणजे नेमकं काय आहे, 26 नोव्हेंबर ही तारीख एवढी महत्त्वाची का आहे. तर पहिली तर गोष्ट 26 नोव्हेंबर 1949ला संविधान हे बनून पूर्ण झालेलं आहे. सगळ्या त्यामधल्या जो काही मसुदा होता तो, त्यावरती दुरुस्त्या, चर्चा, जे काही मतदान आहे हे सगळं 26 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण झालेलं आहे. आणि संविधान सभेची कामकाजाची एक पद्धत होती. पद्धत काय होती की आता समजा मसुदा आहे, समजा मसुदा समितीने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समजा मसुदा दिला,
त्यावरती इतर सदस्य त्यांचे जे काही दुरुस्ती असतील ते मांडायचे. त्या दुरुस्त्यांवरती मतदान व्हायचं आणि बहुमताने त्या स्वीकृत किंवा अमान्य व्हायच्या. जर स्वीकृत झाल्या तर त्या बदललेल्या स्वरूपामध्ये तो मसुदा संविधानात आलेला आहे. जर अमान्य झालेले आहे तर जे मूळ मसुदा आहे तोच आलेला आहे. मग हे आपले कामकाज असं चाललेलं आहे. मग असं संपूर्ण संविधान हे संपूर्ण मतदानाने बहुमताने आलेलं आहे. मग हे संविधान संपूर्ण बहुमताने आले, पण संपूर्ण संविधान पण एकदा स्वीकृत झालेलं आहे. मग हे 26 नोव्हेंबर या दिवशी संपूर्ण संविधान हे मतदानाला टाकलं होतं आणि संविधान सभेच्या सदस्यांनी यावरती मतदान केलेलं आहे आणि बहुमताने हे भारतासाठीचं संविधान हे मान्य केलेलं आहे. त्यामुळे आपण त्याला म्हणतो की संविधान स्वीकृत केलेलं आहे. संविधान स्वीकृतीचा दिवस म्हणून हे आपण संविधान दिवस असा साजरा करतो आणि त्यामुळे हे संविधान 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकृत झालेलं आहे, म्हणून आपण त्याला संविधान दिवस असं म्हणतो. आता हे यातच असं लिहिलं होतं की हे संविधान जे आहे 26 जानेवारीला लागू होईल, 26 जानेवारी 1950ला. आता त्याचं एक मुख्य कारण हे पण आहे की काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये काँग्रेस 26 जानेवारी ही तारीख तोपर्यंत पूर्ण स्वराज्याच्या मागणीमुळे काँग्रेस स्वतःच्या पातळीवरती स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करत होती. हे काही स्वतःच्या पातळीवरती करत होती, म्हणजे देश स्वतंत्र नव्हता पण काँग्रेस तो दिवस मात्र स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत होती, कारण तेव्हा पूर्ण स्वराज्याची मागणी होती. पंडित नेहरूंनी जो रावी नदीच्या किनारी ध्वज फडकवला होता, मग त्या तारखेला स्मरण म्हणून 26 जानेवारी ही तारीख निवडली होती. तर 26 जानेवारी ही तारीख निवडली संविधान लागू होण्यासाठी. त्यामुळे आपले संविधान लागू झालेलं आहे 26 जानेवारी 1950ला. पण 26 नोव्हेंबर 1949 हा जो दिवस आहे त्याच दिवशी काही तरतुदी मात्र संविधानातल्या लागू झालेल्या आहेत. म्हणजे संपूर्ण संविधान जरी समजा 26 जानेवारी 1950ला लागू झालं तरीही काही जी कलमं आहेत ती 26 नोव्हेंबर 1949 पासूनच लागू झालेली आहेत आणि ती लागू होणं गरजेचं पण होतं. जसं की आता समजा राष्ट्रपतीचं कलम आहे ते लागू होणं गरजेचं आहे, कारण राष्ट्रपती पदावरती व्यक्ती आलेली आहे, राजेंद्र प्रसाद आलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रपती पदाचं जे कलम आहे ते लागू होणं गरजेचं होतं. निवडणुकीच्या बाबतीतली, निवडणूक आयोगाच्या बाबतीतली काही कलमं लागू होणं गरजेचं होतं. त्यामुळे ही जी काही कलमं आहेत ही 26 नोव्हेंबर 1949लाच लागू झालेली आहे. उर्वरित संविधान म्हणजे ज्यातला संविधानातला खूप मोठा पार्ट हा जवळपास सगळ्याच संविधान आहे 26 जानेवारी 1950ला लागू झालेला आहे. फक्त काही जे भाग आहे ते संविधानाचा मात्र ज्या दिवशी स्वीकृत झालेला आहे त्याच दिवशी लागू झालेला आहे. तर आता या तारखेचं आपण महत्त्व बघितलं. आता आपण बघू की संविधानाविषयी इतर काही माहिती. तर आता हे जे आपल्याला दिसत आहे हे आहे संविधान समितीचा, ज्याला आपण म्हणू लोगो. हा आहे लोगो आपल्या संविधान समितीचा. आता याच्यामध्ये हा हत्ती आहे, हा हत्ती चिन्ह होतं, इथं कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली असं लिहिलेलं आहे. आणि आता हा मागचा जो नकाशा आहे तर हा नकाशा जो आहे यामध्ये आता भारत पण दिसते आणि पाकिस्तान पण दिसते आणि बांगलादेश पण दिसते. तर हे कसं झालेलं आहे, हा का होता, तर आता आपली संविधान सभा बनलेली आहे 1946ला आणि 1946ला जेव्हा संविधान सभा बनलेली आहे तेव्हा आपला देश हा असा होता. म्हणजे तेव्हा फाळणी झाली नव्हती, मुस्लिम लीग पण आपल्या संविधान सभेमध्ये होतं आणि त्यामुळं आपला नकाशा हा होता. आणि त्यामुळं जे संविधान सभा बनलेली आहे ती यासाठी बनलेली आहे, म्हणजे जे अविभाजित भारत होता, म्हणजे पाकिस्तान पण होईल आणि बांगलादेश पण होईल आणि आपला भारत तर आहेच, यासाठी हे संविधान सभा बनली होती. त्यामुळे संविधान सभेच्या लोगोमध्ये हे पण आहेत. 1946 साली हे असा होता भारत आणि हत्ती हा आपला सिंबॉल घेतलेला आहे. तर हे आपला सिंबॉल आहे. घटना समितीचे निशाणे काय आहे, हत्ती आहे. आता आपली घटना बनवण्यासाठी खर्च किती आलेला आहे तर 64 लाख रुपये आलेला आहे. आता मूळ जे इंग्रजी हस्तलिखित आहे ते कोणी केलेलं आहे तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केलेला आहे. जे हिंदी हस्तलिखित आहे ते वसंत कृष्ण वैद्य यांनी केलेलं आहे. आणि जेव्हा संविधान सभेच्या सदस्यांनी त्यावरती सह्या केलेले आहेत तर त्या दोन्ही कॉपीवरती केलेले आहेत. मूळ इंग्लिशमध्ये पण केलेले आहेत आणि हिंदीत पण केलेले आहेत आणि त्या कॉपीज आता दिल्लीमध्ये आहेत बघायला. आता प्रत्येक पानावरती नक्षीकाम केलेलं आहे. तर ते केलेलं आहे शांतिनिकेतनमधल्या नंदलाल बोस आणि बिओहर राम मनोहर सिन्हा यांनी. आणि आपण आता काही जे मूळ संविधानातले चित्र आहेत आपण
तर ते बघू. आपल्या संविधानामध्ये प्रत्येक भागासाठी एक चित्र काढलेलं आहे. तर त्या चित्रांचं जे वर्णन आहे त्यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. तर ते आपल्या संविधान सभेने केलेलं आहे. तर आपल्याला हे आपल्या संविधान समितीच्या निशाणे किंवा आपण याला लोगो म्हणू. तर हा आपला लोगो आहे. तर हे आता झालं आपलं की आपण बघितलं की संविधान सभेचे संविधान सभा बघितली आणि त्याच्याविषयीच्या जेवढ्या सगळ्या गरजेच्या गोष्टी आहेत तेवढ्या सगळ्या आपण बघितल्या. आता याचा पुढचा भाग काय आहे तर याचा पुढं आपण बघू तर म्हणजे भारताचा सरनामा.